श्री साईनाथ पतसंस्थेची वार्षिक सभा उत्साहात. 16,31,000 रुपयांचा निव्वळ नफा. श्री साईनाथ शिरोळ तालुका नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित नरसिंहवाडीची 9वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार पडली. संस्थेने आर्थिक वर्षात उल्लेखनीय आर्थिक प्रगती साधत 16,31,000 रुपयांचा निव्वळ नफा मिळवला. सभासदांना 12% लाभांश देण्यात येणार असल्याची माहिती सभेत देण्यात आली. संस्थेचे भागभांडवल 24,86,000 रुपये, निधी 72,17,000 रुपये, तर ठेवी 12,41,00,000 रुपये, तर कर्जे 8,81,00,000 व गुंतवणूक 5,17,00,000 रुपये असल्याचे सभेत सांगण्यात आले. संस्थेचे एकूण 454 सभासद आहेत. श्री दत्तदेव संस्थान नरसिंहवाडीचे अध्यक्ष प्राध्यापक श्री गुंडू पुजारी यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. संस्थेचे चेअरमन गुरुप्रसाद रिसबूड, संचालक अनंत पुजारी तसेच इतर पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत चंद्रशेखर विभूते यांनी केले. प्रास्ताविक चेअरमन गुरुप्रसाद रिसबूड यांनी मानले. यावेळी तज्ज्ञ संचालक दत्तात्रय सदलगे, वकील प्रकाश भेंडवडे, ऑडिटर अजय कुलकर्णी व सराफ संजय पोद्दार यांचा सत्कार करण्यात आला. सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन पुंडलिक शिरोटे व गुरुदास खोचरे यांनी केले. मनोगतामध्ये अमोल पुजारी, बाळासाहेब अलासकर, रवी केसरकर व भूषण नाईक यांनी विचार व्यक्त केला. सूत्रसंचालन दत्तात्रय भानदास पुजारी यांनी केले, तर आभार पूजा जमदग्नी यांनी मानले. यावेळी सचिन सोमन, अमृत अनुजे, डॉक्टर किरण अनुजे, दत्तात्रय वठारे, विकास कदम, विजय अनुजे, राजू ढवळे, मकरंद देशपांडे, संजय अनुसे, तुषार खोंबारे, संदीप वाडेकर, प्रतीक धनवडे, सौरभ खोंबारे, संतोष उपाध्ये, आरती पुजारी, पूर्णा रिसबूड, पल्लवी शिरोटे, शालन बाबर, सायली जोशी, संकेत भोसले, सौरभ पवार, ऋषिकेश पाटील, सुशांत खोचरे यांच्यासह सर्व संचालक, सल्लागार व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभा उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.